नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये वुमेन्स हेल्थमधल्या एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत आणि तो म्हणजे पाळी पुढं गेलेली असताना ती लवकर येण्यासाठी, ती पटकन येण्यासाठी आपण काय करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या होम रेमेडीजबद्दल बोलणार आहोत त्या सगळ्या गोष्टी सेफ आहेत, नॅचरल आहेत आणि खूप इफेक्टिव्ह अशा आहेत. कुणीही अगदी घरच्या घरी करू शकेल असे हे नॅचरल उपाय आहेत. त्यामुळं जर तुम्हाला असा प्रॉब्लेम होत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. व्हिडिओ सुरू करण्याआधी 3 महत्त्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. नंबर 1 म्हणजे या सगळ्या गोष्टी सेफ असल्या, हार्मफुल नसल्या तरीसुद्धा त्या ज्या प्रमाणात दिलेल्या आहेत त्याच प्रमाणात वापरायला हव्यात. नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला हा प्रॉब्लेम पर्सिस्टंटली होत असेल, म्हणजे वरचेवर जर तुम्हाला हा प्रॉब्लेम होत असेल तर अशा वेळेला कुठल्याही होम रेमेडीजवर डिपेंड न राहता तुम्ही तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. कारण असं नेहमी होत राहण्यामागची कारणं काय आहेत ती समजून घेऊन त्यावरती उपचार करणं अशा वेळेला खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे जर तुम्ही मॅरिड असाल किंवा जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल आणि अशा वेळेला जर तुमचे पिरियड्स पुढे गेलेले असतील तर सगळ्यात आधी तुम्हाला प्रेग्नन्सी टेस्ट करून पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर अशा वेळेला या रेमेडीज किंवा हे जे उपाय आपण पाहत आहोत ते अजिबात करता कामा नयेत. जर तुमची टेस्ट पॉझिटिव्ह असेल, प्रेग्नन्सी टेस्ट जर तुमची पॉझिटिव्ह असेल तर अशा वेळेला तुम्हाला तुमच्या गायनेकोलॉजिस्टना भेटणं महत्त्वाचं आहे. आता आपण पाहूयात आपल्याला नेमकं करायचं काय आहे. 1 चमचा होतील इतके जिरे, 1 चमचा होईल इतकी बडीशेप आणि 1 चमचा होईल इतका ओवा आपल्याला 1 ते 1.25 ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे. या 3ही गोष्टी जर तुम्हाला जाडसर वाटून घ्यायच्या असतील तरीसुद्धा तुम्ही त्या घेऊ शकता किंवा तशाचही तुम्हाला त्या भिजत घालता येतील. यामध्ये 1 ते 1.5 इंच होईल इतकं आलं किसून आपल्याला ॲड करायचं आहे. या सगळ्या गोष्टी रात्री व्यवस्थित आपल्याला ओव्हरनाईट सोक होऊ द्यायच्या आहेत आणि सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी आपल्याला हे सगळं जे मिश्रण आहे ते उकळवायला ठेवायचं आहे. उकळवताना त्यामध्ये 1 चमचा होईल इतका गूळ आपल्याला ॲड करायचा आहे. हे मिश्रण अर्ध होईपर्यंत आपल्याला ते चांगल्या प्रकारे उकळवून घ्यायचं आहे आणि हे जे तयार झालेलं कॉन्कॉक्शन आहे ते व्यवस्थित गाळून उपाशीपोटी आपल्याला ते घ्यायचं आहे. यामध्ये आपण आलं वापरलेलं आहे जे आपला मेन्स्ट्रुअल फ्लो रेग्युलेट करण्यासाठी मदत करतं, हीट प्रोड्यूस करतं आणि युटरसमध्ये कॉन्ट्रॅक्शन्स प्रमोट करण्यासाठी मदत करतं. यामध्ये आपण बडीशेप वापरलेली आहे. बडीशेपमध्ये फायटोइस्ट्रोजन्स असतात जे युटरस आणि पेल्विक एरियामधला ब्लड फ्लो इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करणारे असतात. आणि यामध्ये ओवा वापरण्याचं कारण म्हणजे तो एक नर्व टॉनिकचं काम करतो, युटरसचा ब्लड फ्लो इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतो, युटेराईन मसल्स रिलॅक्स करण्यासाठी त्याची खूप छान मदत होत असते. युटरस आणि तिथल्या आजूबाजूच्या मज्जातंतूंना रिलॅक्स करण्याचं काम करून मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्स जे आहेत ते कमी करण्याचं काम ओवा करत असतो. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी नॅचरल जरी असल्या, साध्यासुध्या जरी असल्या तरीसुद्धा त्या एका मॅजिकल रेमेडीसारखं काम करतात. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही गोष्टी नियमितपणे ठेवू शकता. म्हणजे बऱ्याच जणींचं असं होत असतं की त्यांचे पिरियड्स नेहमीच थोडे थोडे उशिरा येत असतात. तर अशा वेळेला अशा स्त्रियांनी आपल्या आहारामध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत तर अशा वेळेला उसाचा रस, जवसाच्या बिया, व्हिटॅमिन सी युक्त फळं ही आपल्या आहारामध्ये असायला हवीत. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे गाईचं तूप. बऱ्याच वेळेला पाळी अनियमित येण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे स्त्रियांचं थकलेलं शरीर
हे असू शकतं. गाईचं तूप आपल्या आहारामध्ये आपण कशा प्रकारे ठेवलं पाहिजे, वेट लॉसवरती त्याचे काय इफेक्ट्स होतात, यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे. या सगळ्या गोष्टी आपण तिथे अगदी डिटेलमध्ये सायंटिफिक वेमध्ये समजून घेतलेल्या आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पिरियड्स जर पुढे गेलेले असतील तर ते पटकन येण्यासाठी अगदी कॉमनली जी गोष्ट केली जाते ती म्हणजे पपई खाणे. खूप साधी पण खूप इफेक्टिव्ह अशी ही गोष्ट आहे. पपईमध्ये कॅरोटीन असतं आणि त्यामुळं इस्ट्रोजन लेवल्स वाढायला सुरुवात होते. दुसरी गोष्ट म्हणजे युटरसमध्ये जे कंट्रॅक्शन्स होतात ते स्टिम्युलेट करण्यासाठी सुद्धा पपईची खूप छान हेल्प होते आणि त्यामुळं पिरियड्स इंड्यूस करण्यामध्ये पपईचा खूप महत्त्वाचा रोल होऊ शकतो. पपई तुम्ही रॉ घेऊ शकता, तशीचही घेऊ शकता किंवा त्याचा ज्यूस करून सुद्धा तुम्हाला घेता येईल. या सगळ्या गोष्टी नक्की ट्राय करून पहा. पण हे सगळे उपाय तुम्ही केलेत आणि तरीसुद्धा जर तुमचे पिरियड्स आले नाहीत, मघाशी आपण जे कॉन्कॉक्शन पाहिलं, मघाशी जे मिक्सचर आपण बनवलेलं पाहिलं, ते मिक्सचरसुद्धा तुम्ही 2-3 दिवस घेतलंत आणि त्यानंतरसुद्धा तुम्हाला पिरियड्स आले नाहीत. पपई तुम्ही घेतली आणि त्यानंतरसुद्धा तुम्हाला पिरियड्स आले नाहीत. असं जर झालं तर मात्र या केसमध्ये तुम्हाला तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. कारण असं होण्यामागची कारणं समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं आणि त्यावरती औषधोपचार करणं हे खूप महत्त्वाचं असतं. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती सायंटिफिक वेमध्ये मी तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.